जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य, कारण हे फारसे एकत्र दिसत नाही, पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार आहे. कमळाकडून शिकावे, चिखलात उगवून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते. चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावेच लागते. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते. जे लोक तुम्हाला खरंच आपलं मानतात त्यांना कधीच दुःखी करू नका, कारण त्यांना खरंच तुमच्या प्रत्येक गोष्टींवर खूपच विश्वास असतो. त्यांना त्यांच्या आपल्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं काहीच नको असते. जे लोक तुम्हाला खरंच आपलं मानतात त्यांना कधीच दुःखी करू नका, कारण त्यांना खरंच तुमच्या प्रत्येक गोष्टीवर खूपच विश्वास असतो. त्यांना त्यांच्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं काही नको असते. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असते तेच जीवनात यशस्वी होतात. आपला हात तिथेच पुढे करा जिथे आपल्या हाताला योग्य हात मिळेल. सगळ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नसतात. अपेक्षा असते कोणीतरी समजून घेण्याची. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं, जसं हजारोच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं. डिलीट जेवढ्या लवकर होतं तेवढ्या लवकर डाउनलोड होत नाही, कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागतो, बिघडवायला नाही. मग ते ॲप्लिकेशन असो किंवा नाती. परिस्थिती माणसाला मजबूर करते, पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला मजबूत करते. माणसांना जेवढं आपलं म्हणावं तेवढी ती दुरावली जातात. फुलांना जेवढे कुरवाडा तेवढ्या त्यांच्या पाकळ्या पडून पडतात. अवघड आहे नियतीचे माणसातील गुण अवगुण आणि फुलातील सुगंध कालबाह्य होतो. तेव्हा राहतात फक्त आठवणी कधी न विसरणारे. नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते. झाडांसारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधी विसरू नका. आजमावून पहा, ज्यांना जास्त राग येतो ती माणसे मनाने फार छान असतात. किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात राहावं लागतं. काही क्षण असे असतात की ते विसरायचे नसतात. काही अश्रू असे असतात की जे घालायचे नसतात. काही गोष्टी अशा असतात की ज्या बोलायच्या नसतात. काही व्यक्ती अशा असतात की ज्या विसरायला नसतात म्हणून ते विसरतात. किती पाप किती पुण्य कोणाचे कोणाला स्मरण नाही. विरही आहे कोटे कोटे साऱ्यांना, प्रेमाचे शरण नाही. सुटेल हा देह एक ना एक दिवस, कोणाच्याच नशिबी अमृताचे धरण नाही. कड्यांचे आयुष्य फुलांपर्यंत मर्यादित, पण काट्याला काही मरण नाही. आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी देवा तुझे चरण नाही. शब्दांना भावरूप देते तेच खरे पत्र, नात्यांना जोडून ठेवते तेच खरे गोत्र. नजरे पल्ल्यात पाहू शकतात तेच खरे नेत्र, दूर असूनही दुरावत नाही तेच खरे मित्र. मोजत बसू नये वर्षे आणि तारखा, जीवनाचा आनंद घ्या फुलपाखरासारखा. कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल, पण कधी बदलणारी नसावी. दुःख आणि त्रास अशी प्रयोगशाळा आहे जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. दुनिया कशी का वागेना, आपल्याशी आपण छानच वागायचं. सगळ्यांशी इतकं छान की विश्वासघात करणाराही तळमळला पाहिजे पुन्हा जवळ घेण्यासाठी.